सो आजचा आपला क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फिलॉसॉफी ऑफ वारकरी सेक्ट. हा 2025मध्ये MPSCच्या मेन्सला विचारला गेलेला प्रश्न असून वारकरी सेक्टची फिलॉसॉफी व तत्त्वज्ञान म्हणजे काय हे विचारलं गेलं आहे. तर आपण इंट्रोडक्शनमध्ये असं लिहू शकतो की वारकरी सेक्ट इज a prominent Bhakti movement, Bhakti tradition deeply rooted in the culture and religious history of Maharashtra. याच्यानंतर जे काही बॉडी पार्टमध्ये फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत त्या आपण एक्सप्लेन करू शकतो. तर बॉडीमध्ये आपल्याला हेडिंग द्यायची आहे की फिलॉसॉफी ऑफ वारकरी सेक्ट. फिलॉसॉफी ऑफ वारकरी सेक्ट. त्यानंतर फिलॉसॉफी, मग कोर फिलॉसॉफी काय आहे, तर ही भक्ती ट्रेडिशन म्हणजेच कम्प्लीट डिवोशनच्या बेसिसवर आहे. त्यानंतर हे सोशल इक्वॅलिटी, प्रीच करतं. गोइंग बियॉन्ड कास्ट सिस्टम. याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. वेगवेगळे जे संत होते त्यांचे बॅकग्राऊंड होतं, जसं चोखामेळा सांगू शकता, ते कोणत्या समाजाचे होते हे सांगू शकता. त्यानंतर नामदेव महाराज सांगू शकता. ते टेलर होते. त्यानंतर आपण म्हणू शकतो की भागवत धर्म या फिलॉसॉफीला होता आणि मेन डेटी जे प्रॅक्टिस करत होते ते म्हणजे विठोबा, फॉर्म ऑफ विष्णू. त्यानंतर त्यांनी सिम्पलेस्ट मार्ग सांगितला डिवोशनचा, थ्रू नामस्मरण. त्यानंतर आपण सांगू शकतो की त्यांनी रिजेक्ट केले जे काही रिच्युअल होते, रिच्युअलिझम अँड ॲसेटिसिझम. हे सांगू शकता. जसं की इथे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता की अनेक संत म्हणाले की प्रपंच साधून परमात्मा, त्यानंतर वारीची परंपरा, वारी पिल्ग्रिमेज, हे कोणत्या फिलॉसॉफीवर बेस होतं, जी इयरली वारी होते. इयरली वारी ट्रेडिशन फॉस्टर ब्रदरहूड and
promoted humility and denounce dissolution of ego. नंतर अजून सांगू शकतो की वारकरी संप्रदाय हा इथिकल लिव्हिंग आणि सदाचार या गोष्टीची शिकवण देत होता. तसेच आपण अजून एक गोष्ट ॲड करू शकतो की इन वारी एव्हरीवन कॉल each other Mauli, which signify God is reside within everyone. हे झाल्यावर तर आपण कन्क्लुजन करू शकतो. एक समरी बेस किंवा त्याचं कंट्रीब्युशन कल्चरल हेरिटेजसाठी काय आहे हे आपण सांगू शकतो. जसं की आपण असं म्हणू शकतो की फिलॉसॉफिकल वारकरी ट्रेडिशन promoted cultural heritage of Maharashtra and build philosophical ground for treasure heritage.